नमस्कार, मी निवेदिका प्रतिभा पाटील आणि आपणा सर्वांचं स्वागत आहे या विशेष अशा पॉडकास्टमध्ये. अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांना जनसामान्यातला नेता म्हणून ओळखलं जातं. आरोग्यदूत अशी त्यांची विशेष ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या राम सातपुते सरांशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या धामाधुमीच्या काळात तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मला जाणून घ्यायला आवडेल, अकलूज शहराला तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे पाहता आहात? काय आहे तुमचं व्हिजन? अकलूजची नगर परिषदची जी निवडणूक होती, प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे. या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमची सर्वात पहिली कसोटी जी होती ती आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार. आम्ही अतिशय सुसंस्कृत, अतिशय उच्च शिक्षित असणाऱ्या परिवारातील कोथमिरे परिवारातील पूजाताई कोथमिरे यांना नगराध्यक्षाचा उमेदवार केलं. नगराध्यक्षाचा उमेदवार करताना त्या ठिकाणी शैलेश कोथमिरे सारखा एक सुपर क्लासवन अधिकारी आणि त्यांच्या परिवारातील पूजाताई यांची निवड करण्याचं कारण हेच की या अकलूजमध्ये या ठिकाणी होणारा नगराध्यक्ष हे कुणाच्या हातचं बाहुलं नसावं, तो एक उच्च शिक्षित असावा, त्याला सामाजिक जाण असावी, त्यांचा परिवाराचा एक चांगला सुसंस्कृतपणाचा इतिहास असावा, असा हा परिवार आहे. आणि पूजाताई कोथमिरे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एमकॉमचं शिक्षण त्यांनी घेतलंय. या परिवाराला त्या ठिकाणी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे सासरे स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी देशासाठी काम केलेलं आहे. आणि अशा परिवारातील एक सुसंस्कृत उमेदवार म्हणून सौ पूजाताई कोथमिरेंची आम्ही निवड केली. प्रामुख्यानं आपण जे मला विचारलं की अकलूजच्या विषयामध्ये व्हिजन काय, याच्या अगोदर मी सांगतो की आमचा उमेदवार या ठिकाणी एक सुसंस्कृत आहे आणि एक अभ्यासू नेतृत्व असणाऱ्या शैलेश कोथमिरे साहेबांना या ठिकाणी हा जिल्हा नाही तर पश्चिम महाराष्ट्र ओळखतो. कारण सांगली जिल्हा बँक या ठिकाणी बुडलेली त्यांनी वरती काढली, सोलापूर जिल्हा बँक इथल्या असणाऱ्या प्रस्थापितांनी बुडवली, त्या ठिकाणी ही सामान्यांची बँक, बुडलेली बँक वर आणण्याचं काम शैलेश कोथमिरे साहेबांनी केलं. आणि या परिस्थितीमध्ये अकलूजचं व्हिजन काय आहे तर एक सुसंस्कृत उमेदवार जो दिलाय या ठिकाणीच अकलूजचं व्हिजन क्लिअर होतंय. अकलूजमध्ये आज परिस्थिती बघितली तर रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे, देवाभाऊंचं सरकार आहे. त्यामुळं भाजपचं सरकार इथं जर भाजपचा नगराध्यक्ष झाला तर निश्चित या शहरातील सर्व रस्त्यांना जवळजवळ 200 कोटी रुपयाचा निधी लागेल. मी विश्वासाने अकलूजकरांना सांगतो, तुम्ही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष करा. अकलूज मधील 100% रस्ते देवाभाऊंकडून आम्ही त्या ठिकाणी निधी आणून पूर्ण करू. दुसरा प्रश्न आहे की अकलूजमध्ये अनेक भागामध्ये घरकुल सारखा भाग असेल किंवा शहरातल्या अनेक भागामध्ये अतिशय गढूळ पाणी येतं. पाण्याची त्या ठिकाणी सुविधा नाहीये, 4-4 दिवसाला नळाला पाणी येतं. मी अकलूजकरांना विश्वासाने सांगतो, तुम्ही सौ पूजाताई कोथमिरेंना या ठिकाणी अकलूजचं नगराध्यक्ष करा. गॅरंटीने आणि दाव्याने सांगतो की आम्ही अकलूजला रोज स्वच्छ पाणी पुरवठा करू. आज अकलूजमध्ये गार्डन नाही आहेत, अतिशय वाईट परिस्थिती आहे. अकलूजमध्ये त्या ठिकाणी झाडी नाहीये, पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय. या परिस्थितीमध्ये अकलूजमध्ये गार्डन झाले पाहिजे. याच्यासाठी नगरविकासमधून आम्ही चांगला निधी आणू. वृद्धांसाठी एक विरंगुळा केंद्र असेल, लहान लेकरांसाठी एक गार्डन असतील, अशा सगळ्या सुविधा अकलूजमध्ये आणण्याचा आमचा संकल्प आहे. ते पूर्ण होतील कारण राज्यामध्ये सरकार आमचं आहे. बरोबर. विरोधी उमेदवार जो आहे यांचं सरकार महाराष्ट्रात नाही, केंद्रात नाही. अकलूजमध्ये जर नगराध्यक्ष भाजपचा झाला तर राज्यात सरकार भाजपचं आहे आणि केंद्रामध्ये भाजपचं आहे. आज त्यांनी जो जाहीरनामा दाखल केला आहे त्या जाहीरनाम्याचे हे कामं पूर्ण कसं करणार? बरोबर. आम्ही संकल्पनामा आहे आमचा, तो आमचा संकल्प आहे आणि सरकार आमचं आहे. त्यामुळं या सरकारच्या जोरावरती, राज्य सरकारच्या जोरावरती आम्ही दिलेली 100% आश्वासनं पूर्ण करू, तो आमचा संकल्प आहे. अतिशय त्या ठिकाणी या अकलूजमध्ये प्रश्न आहेत. इथल्या असणाऱ्या महिलांसाठी रोजगार नाहीये, तो आम्ही देणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. इथल्या या शहरातील तरुणांना चांगलं स्टेडियम, चांगलं मैदान उभा राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अकलूजचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की अकलूज मधलं जुनं एसटी स्टँड यांनी यशवंतनगरच्या कडेला नेऊन ठेवलं. तर अकलूजचं जुनं एसटी स्टँड जे आहे ते पुन्हा कार्यान्वित करू आणि 100% मी विश्वासाने सांगतो आमचा संकल्प आहे अकलूजचं एसटी स्टँड जुनं जे आहे ते पुन्हा सुरू झालं पाहिजे. अकलूजमध्ये बाजार जे भरतात तिथली असणारी दुरावस्था असेल. आज अकलूजमधल्या एखाद्या महिलांना जर त्या ठिकाणी स्वच्छतागृह जायचं असेल,
मार्केटचं ठिकाणी अकलूजमध्ये या ठिकाणी महिलांना स्वच्छतागृह नाही आहेत. अकलूजच्या सगळ्या व्यापारी पेठामध्ये, सगळ्या असणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी आम्ही स्वच्छतागृह महिलांसाठी देऊ, असे अनेक संकल्प आम्ही या शहरासाठी मांडलेले आहेत. त्यामुळं एक पारदर्शी, अतिशय स्वच्छ कारभार असणारी नगरपालिका चालवायची असेल तर अकलूजकरांनी ठरवायचंय की तुम्ही एका खंडणी खोराला अकलूजचा नगराध्यक्ष करणार की एक सुपर क्लास 1 अधिकारी असणाऱ्या शैलेश कोथमिरे साहेबांना तुम्ही नगराध्यक्ष करणार. याचा निर्णय अकलूजच्या जनतेने घ्यायचा आहे आणि त्यांच्यासाठीच आम्ही लढतोय. त्यामुळे अकलूजच्या जनतेने एकीकडे उमेदवाराची तुलना आपण जर दोन्ही बाजूने जर केली तर निश्चित अकलूजची जनता सुज्ञ आहे. एक चांगला उमेदवार म्हणून पूजाताई कोथमिरेंना अकलूजचा पहिला नगराध्यक्ष करण्याचा मान अकलूजकर देतील, हा मला विश्वास आहे.